राजकारणाचा रणधुमाळी सुरू झालेली आहे। पहिल्याच तिकिटीमध्ये यादीमध्ये तुमचं नाव घोषित झालेलं आहे। काय सांगाल या रणसंग्रामाच्या रणधुमाळीबद्दल? आदरणीय युगपुरुष विश्वनेता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मला आग्रहपूर्वक ही लोकसभेची तिकीट दिली। राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी तिकीट देताना मला आवर्जून सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राच्या विकासामध्ये काम केलं, आता देशाच्या विकास कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी आपण संसदेत यावं। आणि हा एक किती उत्तम योगायोग आहे की ज्या संसद भवनाचे दरवाजे हे चंद्रपूर जिल्ह्यातून मी कास्ट पाठवून ते दरवाजे तयार झाले, ते दरवाजे सुद्धा माझी वाट पाहत आहे। हा एक मोठा योगायोग आहे। जे राज्यगीत मी गरजा महाराष्ट्र माझा, त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। मला कधी वाटलं नाही की मी राज्यगीत निवडताना मला तख्त राखण्यासाठी एक छोटा कार्यकर्ता सैनिक म्हणून तिथं जावं लागेल। विधिमंडळाच्या माध्यमातून मी अनेक विकास कार्य केले। आता देशस्तरावर या लोकसभेतलं चित्र बदलावं यासाठी मी पूर्ण शक्तीने काम करेन आणि माझा विश्वास आहे कि मी जगातले सर्वात जास्त वाघ असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तो टाइगर अभी जिंदा है। परम सौभाग्य से और पूरे गौरव और निष्ठा के साथ हम कह सकते हैं कि जिन्होंने राम जी को लाया है हम उनको लाएंगे, जिन्होंने राम जी को लाया है हम उनको लाएंगे। और इसके कारण हम बड़े मुक्त मन से पवित्र भाव से प्रभु रामलला के चरणों में प्रार्थना करते हुए, सभी देवी देवताओं के चरणों में नतमस्तक होते हुए ये प्रार्थना करते हुए वरदान करेंगे कि भारत को विश्व गुरु बनाने के लिए देवताओं का, देश का और धर्म का गौरव बढ़ाने के लिए हम मोदी जी को और चंद्रपुर से सुधीर भाव जी को लाएंगे। ये हमारे लिए सौभाग्य की बात है कि हमारे माननीय सुधीर भाव मुनगंटीवार जी संसद पहुंच चुके हैं। यस, साथ है मेरे प्रियो। पवित्र शास्त्र बाइबल मरकुस रचित सुसमाचार इसका 11वां अध्याय और इसके 24वें पद में बहुत सुंदर बात प्रभु यीशु मसीह ने कही। और यीशु मसीह इस प्रकार से कहते हैं कि जो कुछ तुम प्रार्थना में मांगोगे वो प्रतीति कर लो कि तुम्हें मिल गया है। भाषांतर अनेक वर्षापासून मी देतो आहे। गांधी चौकात गेलं, मुंबईच्या आझाद मैदानात, दिल्लीच्या संसद भवनामध्ये सुद्धा शिबिर दिली। पण आज मात्र माझे शब्द यासाठी जड होते की मी अजून जिंकलो नाही, पण फक्त उमेदवार झाल्याबरोबर 12 वाजता म्हणजेच 11:15 वाजता मी नागपूरच्या एअरपोर्टवर उतरलो आणि 2-2.5 तासाचा रस्ता हा पूर्ण करायला मला 9 तास हे जनतेचं प्रेम बघितल्यानंतर उत्साह वाढला। मनात एक संकल्प केला की ज्या जनतेने इतकं माझ्यावर प्रेम केलं, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सुद्धा या प्रेमाचं व्यास विकासाच्या माध्यमातून फेडत राहील। मंचावर आलो, सर्व धर्माचे धर्मगुरू हे या ठिकाणी आशीर्वाद द्यायला, कोणी हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून आले, कोणी मुस्लिम धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी ईसाई धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी शीख धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी बौद्ध धर्माचं प्रतिनिधी। आयुष्यामध्ये आनंद काय असतो तो याच मंचावर अनुभवतो।
मी जेव्हा आता इथे उभा झालो तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी होतो इथं सरदार पटेल कॉलेज. मी एमफिलचा विद्यार्थी होतो, एमफिल शिकत होतो आणि 1989 ची लोकसभा लढवली. त्या लोकसभेत सुद्धा असाच गांधी चौकात मी सभेला उभा राहायचो. तरुण विद्यार्थी कार्यकर्ते या जिल्ह्यातील जनता शहरातील जनता माझं मनोगत भाषण ऐकायला यायची, प्रेम व्यक्त करायचं. तेव्हाही मी युतीचा उमेदवार होतो आणि आता इथं महायुतीचे सर्व आमचे नेते. एवढंच नव्हे, मी मनात विचार करतो की काय नातं असतं माहिती, पण या लोकसभेत तर अजून 2 मतदारसंघ जोडले गेले, वनी आणि आर्मी. खरं आर्मी म्हणजे दर वर्षात 1 ते 1.5 महिना गोरगाव मध्ये असायचो, कारण त्या आर्मी पासून माझा आजोळगाव. कधी वाटलं नव्हतं की आजोळच्या त्या मतदारसंघाच्या निवडणुकीत मी कधी उभा. आमचे संजीव रेड्डी आमदार म्हणून इथं आले, पण वनी विधानसभेशी माझं नातं राहिलं. खरं तर वनीमध्ये 1984 मध्ये मी डीबीएमचा विद्यार्थी म्हणून इथं असणाऱ्या लोकमान्य महाविद्यालयात शिकायला. तिच्या एका चौकामध्ये आधार नावाचं हॉटेल, त्या चौकामध्ये मी राहायचो. सकाळी उठून तिथं त्या हॉटेलमध्ये चहा कॉफी घ्यायला जायचो. ज्या वनी मतदारसंघात सावंगी, अडेगाव, आमुलोन या गावामध्ये आमची शेती होती, त्याच अडेगाव, आमुलोन, सावंगी ही गावं असणाऱ्या वनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहील. असं कदापि केली असेल, पण संकट आलं आणि माझ्या दारात आला तर मी नेहमीच मनात विचार केला, अगर कोई हमदर्द समझकर मेरे काढ़ने में आता है तो मैं जीवन में कभी उसे सरदर्द नहीं. आणि 13 तारखेला अंदमान निघून गेलो. 13 तारखेला मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ज्या कोठडीत त्यांना ठेवलं होतं त्या दर्शनासाठी माहित नाही, पण तेव्हाच माझ्यासमोर माझा सहकारी कार्यकर्ता अमोल जाधव धावत आला, म्हणाला, भाऊ तुमची तिकीट घोषित झाली आणि 13 तारखेला माझी लोकसभेची तिकीट घोषित झाली. एकीकडे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कोठडीच्या समोर इंग्रजांनी दिलेल्या यातना आणि ते कष्ट आठवत होतो. मनात विचार आला, अरे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, शहीद आझम भगत सिंगांनी या देशाच्या स्वातंत्र्याचा झेंडा देशाच्या जनतेच्या हातात दिला, आता माझी जबाबदारी आहे की माझाही खाडीचा वाटा चंद्रपूर, वनी